तर का बे सिंधीचे बोटे हो. तर मी या सिंधीचा इंटरव्ह्यूला नाही. आपण चाललो आज नवीन गाडीचं डाला बनवायसाठी. तर आपल्यासोबत आहे यश भाऊ आणि हे बा आपली नवीन गाडी. आता आपल्याला जायचं आहे पांढरकवडा. आपल्याला बनवायचं डालं. आपण पहिले फोन केला होता कानोली 12, पण भाऊ म्हणे 50,000. म्हणलं तेवढ्या पैशामध्ये आपले पैसे नाही आहे. तर आपल्या पैसे कमी. आपल्या पैसे 40,000 रुपये. आपले 40,000 रुपयामध्ये खेळ करणं आहे पूर्ण. तर हा आहे आपला हैदराबाद हायवे, पांढरकवडा रोड. आजचा मोबाईल मग खाली हवे ना सेल्फी बरोबर काही राहू नये. तर अशी आहे गोष्ट. आणि आमचं गाव आहे पांढरकवड्यापासून 120 किलोमीटर. आणि आता आम्ही कांढरीवरून निघालो. 120 किलोमीटर अजून पुढे जायचं आम्हाला. तर आमचे आता गणपती बाप्पा. तर आता आलो आम्ही हिंगणघाटला. आणि हिंगणघाटचे आहे फेमस पोहेवाले इरफान पठाण असं त्यांचं नाव आहे. आणि आता हे हिंगणघाटच्या नांदगाव चौरस्त्याच्या खाली उड्डाणपुलाखाली बसतात. तर कोणाला खायचं असेल तरी भाऊ आपले पोहे खासाठी कुठे यायला लागेल? हिंगणघाट नांदगाव चौक. नांदगाव चौक. आपलं नाव भाऊ? आमिर पठाण. चलो भाऊ मिलते फिर बाद में. आणि आता आपण पोचलो आहे पांढरकवडा गावात. तर आता आपण इथे डालं बनवायचं आहे. तर डाल्याची प्रोसेस चालू होऊन जाईल. तर आता आपण चाललो आहे गॅरेजमध्ये. तिकीट खाल्ली आहे बघा. डालं खोललं आणि मागून सपोर्ट लावून ही आपली गाडी आहे बुलेरो पिकअप 1.3 FB. हे बघा आपल्या डाल्याच्या मागून सपोर्ट लावून चालू आहे. जो डाला उतरून खालून लावा लागतं. सी चॅनल लावून. हे बघा क्वालिटी बघा सी चॅनलची. सी चॅनलला वेल्डिंग लावून चालू आहे. अशी आपली पूर्ण गाडीचं पूर्ण डालं उतरवलं आहे खाली. डालं झालं आपलं रेडी. आणि हे बघा आता ही गाडी चालली पेंटिंगसाठी. तर आता हे पेंटिंग वगैरे होईल आणि पेंटिंगला अर्धा 1 तास लागून जाईल. आणि आपली रेडी गाडी पेंट वगैरे सगळं होऊन रेडी. ही बघा शेवटचे फायनल. तर आपली गाडी झाली आहे रेडी. आणि आता आपण इथून निघणार आहे सिंधी रेल्वेसाठी. तर चला भेटू नंतर कधी जर आपण इकडे नवीन गाडी घेऊन आलो दुसरी तेव्हा.